आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुलगी म्हणून तू काय सहन करत असशील हे माहितीये मला. किमान 4 भिंतींच्या आत हे प्रकरण मिटावं असंच मला वाटत होतं, पण शी. स्वानंदी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मॅडम, थँक्यू थँक्यू. मॅडम तुम्ही काय बोलताय? अहो मॅडम, काही ज्याशी बोलत बसलात, तिला हाकला फॅक्टरी. काढून टाका नको आम्हाला इकडे. काय गरज नाहीये. काय सांगितलं, कशाला पाहिजे कंपनीमध्ये आपल्या? नकोय. माझं बोलणं अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. स्वानंदी, तुला नोकरीवरून काढून टाकलं. मला हो मॅडम, अहो असं करू नका. तुम्हाला माहिती की नाही मला नोकरीची किती गरज आहे. तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. मी पाया पडते तुमच्या. मला खरंच नोकरीवरनं काढू नका. स्वानंदी, तुला या नोकरीची खरंच गरज असती ना तर तू हे असले धंदे केलेच नसते. हो नाही मॅडम, देवी आईची शपथ, जे काही बी घडलं ना त्याच्यात माझा काही बी दोष नाही. मला नोकरीवरनं काढू नका. माझ्या समोर खोट्या शब्द घेऊ नकोस. तुझ्या विरोधातले पुरावे या सगळ्यांनी पाहिलेले आहेत, कळलं? त्यामुळे यावेळी मी काहीच मदत नाही करू शकत तुला. हो नाही मॅडम, असं करू नका प्लीज प्लीज. मी पुन्हा पाया पडतो तुमच्या. प्लीज असं करू नका मॅडम. मॅडम प्लीज. मला नोकरीवरनं काढू नका. उठ. स्वानंदी, तुझ्या या खोट्या अश्रूंनी काहीही साध्य होणार नाहीये. तुझं खरं रूप या सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे ताबडतोब चालती हो इथून. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? अहो मी फॅक्टरीसाठी दिवस रात्र जागून काम केलंय, मेहनत केली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला लई गरज आहे हो नोकरीची. असं नका करू. मी हात जोडते तुमच्या पुढं. मी काय सांगते हे ऐकू येत नाहीये तुला? बदल झालंय डोकं तुझं? निघ इथून म्हटलं ना. या कुणालाही तू फॅक्टरीमध्ये नकोस. निघ. निघून जा. नाही मॅडम ऐका की माझं. मॅडम ऐका की माझं. हा आवाज अजूनच वाढत चाललाय आणि मी काहीच करू शकत नाही. इथे अडकून पडलोय. हो ना सर, म्हणजे बघा ना, आपण इथे आत असे अडकलोय, बाहेर गोंधळ वाढतोय, पण काहीच करू शकत नाही. काय करायचंय? अरविंद, साळसूतपणाचा आव्हान नकोस. मला चांगलं कळतंय तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे आणि हा दरवाजा लागला नाही, लावलाय कोणीतरी. कळतंय मला. गपचूप हे दार उघडण्यासाठी मला मदत कर. चल. या म्हणजे हे असं आहे ना सर, की एखाद्याचं नाव कान फाट्या पडलं ना की मग तो कान फाट्याच. चल, मला दरवाजा उघडायला मदत कर. चल. ओ सर, नको ना. अहो त्या दिवशी सुजित सरांनी मारलंय ना, हे सगळं सुजलं, खूप दुखतंय. नको प्लीज. अरविंद, हा दरवाजा उघडण्यासाठी मला जर तू मदत केली नाहीस आता, तर सुजितने तुला काय मारला त्यापेक्षा जास्त तुडवेन तुला. हो सर. 1 2 1 2 निघून जायचं इथून. 1 मिनिट सुद्धा इथे थांबायचं नाही स्वानंदी. आणि तू हिला अजिबात आत नाही हा घ्यायचं. आज जा तुम्ही.
बरं चला, आता आपापल्या कामाला लागा. पुढे काय करायचंय ते मी बघते. दिनेश दादा, अनिल दादा. हा काय प्रकार आहे? गोडाऊनचं दार बाहेरून कोणी लॉक केलं होतं? मी काय विचारतोय, गोडाऊनचा डोअर कोणी लॉक केला होता? हे बघा, बरा बोलाने समोर या, नाहीतर काही काय म्हणी. गोडाऊनचा डोअर लॉक करून तुला कशाला कोणी कोंडून ठेवेल? अरविंदला विचारावं तर. अरे चुकून लागली असेल, चिलमार. चुकून? डोअर चुकून लावला, कोणी मुद्दाम लावला याचा शोध लावेनच मी. इथे कसला गोंधळ चालू होता? गोंधळ इथे? चल चल, असं काही नव्हतं चाललं इथे. संचिता, मी आतून आवाज ऐकला, इथे गोंधळ चालू होता. म्हणे काय बोलतोयस? कसले आवाज? नाही नाही, काही नाही, पण इथे नक्की काहीतरी चालू होतं संचिता. पण काय? हे काय ऐकतोय मी? स्वानंदीला बाहेर कोणी काढलं? कोणी सांगणार आहे मला? स्वानंदीला बाहेर कोणी काढलं? खोटाडी का संचिता तू? आता 1 सेकंदापूर्वी हिला विचारलं इथे कसला गोंधळ चालू होता, कसला आवाज होता, तर तोंडावर खोटं बोलली. इतकी मजल गेली संचिता तुझी? संचिता, चांगली मैत्रीण आहेस, बरा वागतो, इथे चांगली पोस्ट दिली आहे, याचा अर्थ माझी बॉस बनायला जायचं नाहीये? तू बॉस असशील या स्टाफची, इथले डिसिजन्स मी घेणार. स्वानंदीला तू बाहेर काढलंस, तुला नंतर बघून घेईनच मी. नाही सन्मानानं तिला परत घेऊन आलो ना तर नाव नाही लावणार सुजित सरपोतदार. ठीक आहे, जा कुशाल जा. सन्मानाने तिला परत घेऊन ये. हवं तर एक काम कर, ढोलताशे घेऊन जा, मिरवत घेऊन ये तिला इथे. पण सुजित, जाण्या अगोदर ना मी काय सांगते हे एकदा ऐकून जातो. स्वानंदीला नोकरीवरून मी काढलेलं नाही. इनफॅक्ट वरून ज्या ऑर्डर झालेल्या आहेत त्याच मी पाळलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की स्वानंदीचं पुन्हा या फॅक्टरीत येणं जरा अवघडच आहे. वरून ऑर्डर झाल्या, विसरलीस? तुझा बॉस मी. सुजित, तुला कसं विसरेन मी? पण डॅडी, सरपोतदार सर तुझे डॅडी. सुजित, त्यांनीच मला सांगितलं होतं ताबडतोब स्वानंदीला नोकरीवरून काढून टाक, आणि तेच केलंय मी. मी माझ्या नोकरीशी इमान राखलेला आहे, दॅट्स इट. पण कसं आहे ना मिस्टर सुजित सरपोतदार, तुम्ही मालक आहात इथले, फक्त तुमचीच मर्जी इथे चालते. आम्ही काय, आम्ही नोकर, एम्प्लॉई. तुम्ही फक्त ऑर्डर सोडायच्या आणि आम्ही त्या फॉलो करायच्या. या पलीकडे आम्ही काही करू शकतो का? पण इतकं सगळं करून सुद्धा इमानदारीत काम करणारी संचिताच वाईट ठरली ना. असो, आणि या सगळ्यांचा देखील तुझ्यासारखाच गैरसमज झालेला असेल. त्यांनाही असंच वाटत असेल की स्वानंदीला मीच नोकरीवरून काढलंय. हे जर मी सांगितलं नसतं तर कळलंच नसतं ना तुम्हा सगळ्यांना नेमकं काय येते. नाही, मान्य आहे ऑर्डर्स वरतून आल्या, पण एकदा तुला याच्याशी किंवा माझ्याशी बोलावं नाही वाटलं? हे मणी, माझं काम मी केलेलं आहे. या पलीकडे जर तुला काही विचारायचं असेल तर सरपोतदार सरांना जाऊन विचार. ठीक आहे, मी बोलतो डॅडींशी. स्वानंदीला या गोष्टीचा खूप त्रास झाला असेल, त्यांना थांबवायला हवं.
आईचा फोन. आई अगं कोणत्या तोंडानं तुझा फोन उचलू. ही स्वानंदी हरली ग. तुझी स्वानंदी हरली. हा सुजित स्वानंदीला मनवून परत नाही घेऊन आला म्हणजे मिळवलं. कुठलं सोन्याचं नशीब घेऊन आले कळत नाही. कितीही झटकलं तरी समोर येतेच. संचिता गप्प नाही बसून चालणार. काहीतरी करावं लागेल तुला आता. एक्सक्यूज मी मॅडम. येस कम इन. हाय मॅम. कोणच तू आणि इथे काय करतेस? ऍक्च्युली अच्छा नोकरी नाही सध्या वेकेन्सी नाहीये आमच्याकडे. तू येऊ शकतेस. सॉरी. नाही तसं काही नाहीये. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. माझ्याशी? एक मिनिट. तू आत कशी काय आलीस? शेखर शेखर. ओ मॅडम थांबा. हाकलण्याआधी ऐका तर खरं. आपण एकमेकींची मदत करू शकतो. मदत? तू करणार माझी मदत? शेखर शेखर. स्वानंदीचा काटा काढण्यासाठी मदत. व्हॉट? कसली मदत? स्वानंदीचा काटा काढण्यासाठी मदत करू शकतो मी. तुमची आणि तुम्ही माझी. मी शिखा. स्वानंदी राहते त्या हॉस्टेलमध्येच राहते. तुम्ही जसं स्वानंदीला फॅक्टरीच्या बाहेर काढलत ना तसं मला तिला हॉस्टेलच्या बाहेर काढायचंय. ठीक? सरपोतदार साहेब. हे आधी माझ्या कसं लक्षात नाही आलं. संचिता मॅडमचा निर्णय कोणी माग घेऊ शकत असेल ना तर ते थोरले सरपोतदार साहेब आहे. त्यांना मला भेटलं पाहिजे. माझी परिस्थिती किती बिकट आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे. ते नक्कीच समजून घेतील. मला भेटलं पाहिजे त्यांना. हो मला भेटलं पाहिजे. पण काही म्हणा मॅडम तुम्ही सॉलिड आहात. मी बघितलं ना तुम्ही त्या आनंदीला कसं धक्के मारून बाहेर काढलाय. मुळमुळ रडत होती बिचारी. तुमचा प्लॅन ना सॉलिड आवडलाय मला. म्हणजे आय एम इम्प्रेस मॅडम. खरंच. बास. माझं कौतुक बास झालं. तुझं काय काम आहे ते बोल. माझं काम मी सांगतेच पण या स्वानंदीचं नेमकं काय मॅटर आहे? तिला अशी धक्के मारून बाहेर काढलीत म्हणून विचारते. घेऊन जा माझ्याकडून तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. हो डायरेक्ट आठ कुठं? मी स्वानंदी. मला सरपोतदार साहेबांना भेटायचे. मी फॅक्टरीमध्ये काम करते त्यांच्या.
नाही नाही, असं साहेबांना भेटता येणार नाही. दादा तुम्ही मला ओळखलं नाही का? हो मी त्या दिवशी सुजित साहेबांबरोबर घरी आले होते जेवण करायला. हो दादा लई अर्जंट काम आहे, प्लीज जाऊ द्या की. हे बघा, अपॉइंटमेंट शिवाय साहेब कोणाला भेटत नाहीत. असं आहे का? हा. मग फोन लावा की त्यांना. त्यांना म्हणावं स्वानंदी आली आहे, तुमच्या फॅक्टरीत काम करते म्हणावं. सांगा त्यांना, ते ओळखतात मला. बघतो, तुम्ही थांबा इथंच. ग्रीन टी. आज तुम्ही घेऊन आलात? घरातले नोकर कुठे आहेत? असं काय करता? एक मिनिट हा. हा बोल रे. साहेब, स्वानंदी नावाची मुलगी तुम्हाला भेटायला आली. मला भेटायला परवानगी मिळेल असं काही वाटत नाही, पण काही पण करून थोरल्या साहेबांना भेटायलाच पाहिजे. अजिबात तिला आत पाठवू नको. हो साहेब, हो. साहेब 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 मी स्वानंदी, अहो साखरगावची स्वानंदी. हो सायकल रेस मध्ये नाही का तुम्ही मला बक्षीस दिलं होतं? मी तुमच्या फॅक्टरीत कामाला आहे. साहेब मला बोलायचंय तुमच्याशी. साहेब मला असं आज जाता येणार नाही, तुम्ही बाहेर या. अहो मला बोलायचंय त्यांच्याशी. नाही जाता येणार तुम्हाला आज, असं बाहेर व्हा. ऐका माझं अर्जंट काम आहे त्यांच्याकडे. बाहेर या. ही स्वानंदी ना, ही घरात कशी आली? हो, त्या वॉचमनला सांगितलं होतं मी तिला आत पाठवू नका म्हणून. कशी आली माहिती नाही. अहो तुम्ही थांबा की, माझं अर्जंट काम आहे त्यांच्याकडं. साहेब हो साहेब, माझं ऐकून घ्या. अहो सोडा ना दादा, तुम्ही मला बोलायचंय त्यांच्याशी. साहेब मी हात जोडते तुमच्या पुढं, मला नोकरीवरनं काढू नका. अहो कोणाच्या केल्याची शिक्षा मला मिळतीये. मला साहेब प्लीज तुम्ही नोकरीवरनं काढू नका. अहो थांबा ना तुम्ही. साहेब अहो मी डबल मेहनत करीन, मी शिफ्ट बी डबल करीन. हो थांबा ना हो तुम्ही. साहेब प्लीज मला नोकरीवरनं काढू नका. मी तुमच्या पाया पडते साहेब, प्लीज. हे बघा, माझ्याकडे या गोष्टीसाठी वेळ नाहीये. आजचा दिवस खूप बिझी जाणार आहे. माझा फोन लागणार नाही तर मला मेसेज करा. हो साहेब अहो सोडा की. साहेब साहेब मॅडम त्यांना सांगा की मी पाया पडते तुमच्या. अहो साहेबांना सांगा की मॅडम मला ना नोकरीची खूप गरज आहे. सदा, हिला आत्ताच्या आत्ता बाहेर घेऊन जा. मॅडम ऐका की. अहो सांगा की साहेबांना. अहो मॅडम अहो मला बोलायचंय त्यांच्याशी. अहो साहेब 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 मला नोकरीची गरज आहे. साहेब मला कामावरून काढू नका. साहेब 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 हो साहेब साहेब अहो माझं ऐकून घ्या की. साहेब मला नोकरीची खूप गरज आहे. हो साहेब मला कामावरून काढू नका. साहेब मला खरंच नोकरीची खूप गरज आहे. साहेब साहेब तशी बोलायला चालायला बरी होती, पण काम सोडून बाकीचं सगळं चालायचं तिचं. अरे तिच्यामुळे कंपनी बंद पडायची वेळ आली होती. बरं झालं तिला हाकलली आपण. मोठे साहेब येत आहेत, गप्पा बंद. कामाला लागा, कामाला लागा. काय? कोण आलंय? अरे मोठे साहेब येत आहेत. शेखर कोण येत आहे? मोठे सरपोतदार साहेब येतात. हो का? हो. अरे ऐकत काय बसलाय? इथे कीर्तन चालू की प्रवचन? कामाला लागा, नाहीतर त्या मुलीसारखी तुमची पण नोकरी जाईल. गपरे, सॉरी. जागेवर जा आधी. अंकल तुम्ही कसे काय? एनी प्रॉब्लेम? ही कंपनी अजूनही आमचीच आहे, तेव्हा इथे येण्यासाठी आम्हाला कुठल्याही कारणाची गरज नाही, नाही का? नाही तसं नव्हे, पण तुम्ही असे हे पहा, मला ह्याची कल्पना आहे की गेले काही दिवस आपल्या कंपनीमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळे बिथरलेले आहात. घडणाऱ्या घटनांमुळे कंपनीवर घाला घातल्यासारखं झालंय. आणि म्हणूनच या ठिकाणी मी तुम्हाला हेच सांगायला आलोय की काहीही झालं तरी सुद्धा मी या कंपनीला धक्का लागू देणार नाही. तुमची मेहनत अशीच वाया जाऊ देणार नाही. काय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात, संकट
हे सगळे येतच असतात, पण म्हणून आपण डगमगायचं नाही. तुम्ही जशी आजपर्यंत आम्हाला प्रामाणिकपणे साथ दिलेली आहे तशी साथ यापुढेही द्याल याची खात्री आहे मला. आजपर्यंत मी तुमच्याकडे एक कुटुंब म्हणून पाहत आलोय. तसाच सांभाळ ह्याच्या पुढेही मी करत राहणार आहे असं आश्वासन तुम्हाला द्यायला आलोय मी. तेव्हा काळजी करू नका. डॅड मी काय ऐकतोय? तुम्ही स्वानंदीला काढून टाकलत आणि हे सगळं तुम्ही संचिताला सांगता. मी कोणीच नाहीये. नाही, आय नो तुम्हाला अधिकार आहेत हे सगळे डिसिजन्स घेण्याचे, पण एकदा माझ्याबरोबर डिस्कस नाही करावं असं वाटलं तुम्हाला? अरे तुम्ही बघत काय बसलायत? हा, कामाला लागा. चला, आपल्या कंपनीला यशाच्या शिखरावर न्यायचंय आपण. हा, चला चला कामाला लागा. आपण केबिन मध्ये जाऊन बोलूया. चल.